नमस्कार रसिक श्रोते हो. हो, तुम्हाला एक विचारायचं होतं. खूप दिवस कथा ऐकल्यानंतर लाईक कॉमेंट करता ना? आणि चॅनल सबस्क्राईब केलं का? विसरलात ना? जे जे विसरलेत ना त्यांनी पटकन आज करून टाकायचं. चॅनल सबस्क्राईब करा. खूप छान छान कथा आपण ह्या चॅनलवरती ऐकणार आहोत. आज ऐकतो आहोत ब्लेझरचा कोट. लेखक रत्नाकर मतकरी आणि कथासंग्रहाचं नाव आहे सोनेरी सावल्या. ब्लेझरचा कोट. सहज त्या भागात गेलो होतो तर एका दुकानाशी काहीतरी खरेदी करत अंजू उभी. ही अंजू तर नसेल असा विचार करतोय तोवर ती वळली आणि तिने मला पाहिलं. 4-5 वर्षांनी पाहत असूनही तिने मला क्षणात ओळखलं आणि ती म्हणाली, अय्या तुम्ही इकडे कुठे? मी कुठे गेलो होतो ते सांगितलं. आता घरी चला, चहा घ्या, तिने आग्रह चालवला. मी आढेवाढे घेऊन पाहिले पण अजिबात नाही म्हणणं तर शक्य नव्हतं. विवेकची आणि तिची काहीच विचारपूस मी गेल्या 4-5 वर्षात केलेली नव्हती, म्हणून आधीच थोडं अपराधी वाटत होतं. आता संधी आली होती तर त्यांच्या घराला पाय लावून जाणं माझं कर्तव्य होतं. त्यातून मला घरी परतायची घाई होती असंही नाही, म्हणून मी म्हटलं चल. आम्ही दोघेही निघालो. अंजू माझी सूनच म्हणायला हवी, कारण विवेक माझा अगदी जवळच्या मित्राचा आप्पाचा मुलगा. आप्पाचं आणि माझं एकमेकांकडे वरच्यावर जाणं येणं असायचं. बसलो की तासच्या तास गप्पा व्हायच्या. विवेक क्वचित बोलायचा. तसा तो थोडा घुम्याच होता, आपल्याच तंद्रीत असायचा. इंजिनिअरिंगला होता आणि हुशार विद्यार्थ्यांपैकी एक होता. त्याचं भवितव्य निसंशय उज्ज्वल होतं आणि त्यासाठी तो रात्रंदिवस खपत होता. नुसतं तेवढंच नाही, तर जगात वर येण्यासाठी जो हिशोबीपणा लागतो तोही त्याच्यात होता. अर्थात हा माझा तर्कच, सहज जाणवणारी गोष्ट इतकंच. विवेक इंजिनियर झाल्यावर वर्षभरात त्याचं लग्न आप्पाने ठरवलेल्या मुलीबरोबर झालं. प्रेम प्रकरणं करण्यात त्याने वेळ फुकट घालवला नाही. एका चांगल्या कंपनीत पुढे भरपूर प्रॉस्पेक्ट्स असलेली नोकरी पत्करली आणि लगेच लग्न करून टाकलं. अंजूमध्येही नाव ठेवायला जागा नव्हती. दिसायला बऱ्यापैकी सुविद्य अशी ती गुणी मुलगी होती. लग्नानंतर वर्षभरातच आप्पा गेला, भराभर ग्रासणाऱ्या कर्करोगाने. बरोबरचा मित्र गेला म्हणून मी विषण्ण झालो. त्यानंतर 1-2 वेळाच मी त्या घरात गेलो. विवेकनेही फारसा संपर्क ठेवला नाही आणि आता इतक्या दीर्घ कालावधीनंतर योगायोगानेच मी विवेककडे जात होतो. अंजूने लॅचकी लावून दरवाजा उघडला आणि आम्ही आत गेलो. घरात आणखीन कुणीच नव्हतं. आप्पा होता. तेव्हाची कळा आता खूपच पालटलेली दिसली. तसं सामान व्यवस्थित लावलेलं होतं, पण त्यात शोभिवंत असं काही नव्हतं. घराचा रंग काढायला झाला होता आणि सगळं शांत शांत होतं. काय बघताय? चहाचा कप घेऊन येत अंजू म्हणाली. घराची रया गेले ना अगदी. करायचं एकदा सगळं ठाकठीक, पण कोणासाठी करायचं असंही वाटतं. घरात मी एकटीच, म्हणजे विवेक ते राहत नाही तिकडे, अंजूने सांगितलं. ते नेपियन सी रोडवर राहतात आणि मुलं बिलं नव्हतीच आम्हाला. मला काही समजेच ना. मी निमूटपणे चहा प्यायलो आणि कब्बशी तिच्या हातात दिली. अगदी नेहमीच्या विषयावर गप्पा माराव्यात तितक्या सहजपणे ती म्हणाली, तिच्याच घरी राहतात ते. एक गुजराती मुलगी आहे. तिच्या पैशांनी पार्टनरशिपमध्ये एक फर्म काढली त्यांनी आणि नंतर
नंतर मग एकत्रच राहायला लागली ती दोघं. आता त्यांना एक मुलगासुद्धा आहे म्हणे. आणि आता आता तुझं काय? मी एक उत्तर नसलेला प्रश्न विचारला. माझं माझं काही नाही. मी नोकरी करते, एकटीच राहते. तसा धड डिव्होर्ससुद्धा घेतला नाही आम्ही. त्यांनी एके दिवशी ऑफिसातनं अचानक फोन करून कळवून टाकलं की मी आजपासून घरी येणार नाही. कधीतरी येऊन जुजबी सामान घेऊन जाईन, बाकीचं तिथेच राहू दे. एकदा त्यांनी ठरवल्यावर आपण तमाशे करण्यात काय अर्थ आहे ना. मी म्हटलं, त्यांना माझ्यापेक्षा अधिक सुंदर आणि मुख्य म्हणजे गडगंज पैसेवाली जोडीदारी भेटले ना, ठीक आहे, सुखात राहोत दोघं. आणि तुम्हीच सांगा भाऊ, अशा वेळी विरोधाला काही अर्थ असतो का? मी त्यांचं सगळं सामान 3 मोठ्या बॅग्समध्ये भरलं. त्यांच्या नावाच्या सिक्युरिटीज, बँक अकाउंटचं पासबुक, चेकबुक सगळं एका कागदाच्या पिशवीत घातलं आणि त्यांच्याकडे पाठवून दिलं. संबंध संपून टाकला. तुझं ठीक आहे ग. तू समंजस आहेस, कर्तृत्ववान आहेस, आपल्या पायावर उभी आहेस, सगळं खरं. पण मी काय म्हणतोय, त्याला हे शोभतं का? का नाही? का नाही? त्यात त्यांची प्रगती नव्हती का? आज ते समाजाच्या अधिक वरच्या थरावर पोचलेत. नाहीतर आणखीन 15 वर्षात सुद्धा त्यांना आपल्या नावाची फर्म काढता आली नसती. अगं, पण माणसं काय अशी आपल्या सोयीने जोडायची आणि तोडायची असतात का? आणि असं बोलता बोलताच मला विवेकची एक क्षुल्लक गोष्ट आठवली. आप्पा जिवंत होता तेव्हाची. एके दिवशी मी आप्पाकडे गेलो असताना विवेक कॉलेज गॅदरिंगला चालला होता. त्याच्या अंगात गडद काळपट निळा ब्लेझरचा कोट होता आणि तो आरशात पुन्हा पुन्हा आपली छबी न्याहाळत होता. पलीकडे आरामखुर्चीत बसून आप्पा तृप्तपणे त्याच्या हालचाली पाहत होता. मला पाहताच तो प्रसन्नपणे हसला आणि खुशीत म्हणाला, बघ 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 कसा हिरो दिसतोय माझा छोकरा, आहे की नाही? तर अलीकडे भलताच देखणा दिसायला लागलाय विवेक, मी म्हणालो. पण आज काय थाट आहे कोटाबिट्टाचा? काय आहे काय? आमचं गॅदरिंग आहे भाऊ आज, विवेक शूज चढवीत म्हणाला. सगळी मुलं कोट घालून येणार आहेत. या लबाडाचं माझ्या ब्लेझर कोटवर लक्ष होतं कधीपासून. आप्पा हसत हसत म्हणाला. म्हटलं घाल, पण सांभाळून आण हो विवेक तो. मी इतकी वर्ष काळजीपूर्वक जपलाय. आमच्या कॉलेजने क्रिकेट टीमला ग्रँड व्हिक्टरीबद्दल दिलाय बाबा तो. मोठा इतिहास आहे हो त्याला. आप्पा मी गेलो, असं म्हणून विवेक निघून गेला. तरी आप्पा बराच वेळ मला त्या कोटाबद्दल व त्याच्या क्रिकेट टीमबद्दल सांगत होता. ब्लेझर कोट घातलेल्या सगळ्या टीमचा ग्रुप फोटोसुद्धा दाखवला त्याने मला. खूप अपूर्वाई ओसंडत होती त्याच्या शब्दाशब्दांमधून. शिवाय त्या अपूर्वाईला अभिमानाची नवीन झिलई होती. आपला कोट मुलाच्या अंगाला यायला लागल्याबद्दलची. पण आठवड्याभराने मी गेलो तेव्हा मात्र या चित्राला थोडा धक्का लागलेला दिसला. विवेक टेबलशी बसला होता आणि आप्पा रागारागाने येरझारा घालीत होते. त्याला काही सुनवत होता. विवेक काहीच बोलत नव्हता. उलट मी आल्याची संधी साधून तो जागचा उठला आणि बाहेर चालू पडला. मी आप्पाला विचारलं, अरे झालं काय एवढं चिडायला? माझा कोट रे. आप्पा अजून रागातच होता. त्या दिवशी हा कॉलेजातच विसरून आला हा तो कोट. बाप रे, मी हादरलोच. अरे मग नंतर समजलं की तो याच्या एका मित्राच्या बॅगेत राहिलाय. त्याने नाटकात घालण्यासाठी घेतला होता थोडा वेळ. अच्छा, हां, म्हणजे हरवला नाही तर, मी समाधानाने म्हणालो.
नाही हरवला नाही. ही देवाचीच कृपा. पण तेव्हापासून हा आज आणतो उद्या आणतो करत रोज विसरतोय मित्राकडनं कोट आणायला. अरे आणेल, तू तरी आप्पांना फारच करतोस हं. मी त्याची समजूत घातली. पण आणखीन 2 वेळा मी गेलो असताना त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. एकदा आप्पा विवेकला आत्ताच्या आत्ता जाऊन कोट घेऊन ये असं सांगत होता आणि दुसऱ्या वेळी मला म्हणाला होता, मला काळजी वाटते रे. 3 महिने होऊन गेले, या गधड्याने अजून कोट परत आणला नाही. नंतर एकदा मला विवेक रस्त्यात भेटला असताना मी त्याला विचारलं, काय रे, कोट मिळाला का परत? नाही हो भाऊ, गोचीच झाली आहे, तो म्हणाला. अहो, त्या मित्राने तो 1-2 वेळा वापरला आणि परत देण्यापूर्वी लॉन्ड्रीत दिला. पण लॉन्ड्रीत काय झालं कोण जाणे, त्यावरनं असे मोठे मोठे पांढरे पांढरे चट्टे उठले. कापड जुनं झालं म्हणून की काय कोण जाणे. मित्राने लॉन्ड्रीतल्या लोकांना 4 शिव्या हसडल्या, पण डाग पडलेला तो कोट परत आणणं दरिद्रीपणाचं दिसलं असतं म्हणून तो तिथेच ठेवून आला. हं, तिथेच ठेवून आला? कशावरून रे? तुझा मित्र खोटं बोलत नाही? मी विचारलं. कमाल करता भाऊ तुम्ही. माझ्या अगदी विश्वासातला मित्र आहे तो, आणि त्याला काय करायचं आहे तो कोट ठेवून? बाहेर तर काही घालता येणार नाही, एकदम आउट ऑफ फॅशन होता तो. आप्पांना पटवून देता येत नाही आहे मला, ते एकदम डोक्यात राग घालतात म्हणून. पण खरं विचारलं ना तर आज त्या कोटाची किंमत 25 रुपयेसुद्धा नाही आहे. प्लीज प्लीज तुम्ही असं करा ना भाऊ, काहीही करा, पण आप्पांची समजूत घाला. नाहीतर रोज उठून डोकं खातात होते त्या जुन्या पुराण्या कोटासाठी. मला अभ्याससुद्धा करता येत नाही, सारखी त्यांची कटकट कटकट कटकट. मी विवेकच्या विनंतीला मान देण्यासाठी नाही, पण आप्पाचा टांगणीला लागलेला जीव सोडवण्यासाठी म्हणून मन घट्ट करून कोटाची हकीकत त्याच्या कानावर घातली. त्याचे डोळे पाण्याने भरून आले, बोटं थरथर कापू लागली. मी म्हटलं, शांत हो आप्पा, तुझ्या भावना मला समजतायत, पण आता काही इलाज आहे का? जवळची माणसं नाहीशी होतात, ते सुद्धा सहन करतोच ना आपण. अरे मग जवळच्या वस्तूंचं काय घेऊन बसलायस? शांत हो, शांत हो. आप्पा काही वेळ गप्पच राहिला, मग म्हणाला, भाऊ भाऊ तुला म्हणून सांगतो, इतर कुणाला हे समजायचं नाही. भाऊ, मला कोट गेल्याचं दुःख नाही आहे रे. दुःख आहे ते विवेकला त्याविषयी काडी भरे वाईट वाटलं नाही याचं. ज्या माणसांना वस्तूंविषयी प्रेम नसतं ना भाऊ, त्यांना माणसांबद्दलही प्रेम नसतं. वस्तू जशा त्या आपल्या उपयोगापुरत्या घेतात आणि नंतर टाकून देतात, तसंच ते माणसांचाही उपयोग करून घेतात आणि नंतर त्यांना सोडून देतात. निष्ठा नावाची चीज नसते अशा माणसांकडे. विवेक या अशा माणसांपैकी होतोय याचं दुःख वाटतं रे मला. त्यावेळेला मला आप्पाचं बोलणं 100% पटलं नव्हतं, पण आज अंजूला एकटी पाहताना वाटलं आप्पाचं बरोबर होतं. त्यावेळी त्याच्या डोळ्यात आलेलं पाणी ब्लेझरचा कोट हरवला म्हणून नव्हतं, अंजू एकटी पडणार यासाठी होतं. कथा इथे संपली. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.